सिंहावर आरूढ कात्यायनी, 6व्या दिवशीचा पराक्रम। श्रोत्यांनो, आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस। हा दिवस समर्पित आहे मातेच्या सर्वात पराक्रमी रूपाला, मां कात्यायनीला। आजचा शुभ रंग आहे राखाडी, जो आपल्याला संयम, समतोल आणि अडचणींवर मात करण्याची ताकद देतो। या दिवशी देवीला अर्पण केला जातो लाल फुलांचा हार, विशेषतः जास्वंदाच्या फुलांची माळ। मातेच्या चरणी वाहिलेले हे फुलं भक्तीचं प्रतीक मानले जातात। नैवेद्य म्हणून देवी समोर ठेवलं जातं मध। असं मानलं जातं की मध अर्पण केल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि विवाह संबंधित अडथळे दूर होतात। पूजा विधीमध्ये प्रथम देवीचं ध्यान करून तिला लाल फुलं अर्पण केली जातात। दीप प्रज्वलित करून मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि मनोभावे मंत्रोच्चार करत मां कात्यायनीच्या कृपेची याचना केली जाते। आता ऐका मां कात्यायनीची कथा। महिषासूर राक्षसाच्या अत्याचाराने त्रस्त देव देवता रडून व्याकुळ झाले। तेव्हा त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांनी आपलं तेज एकवटलं। त्या तेजातून जन्माला आली एक दिव्य कन्या कात्यायनी। शिवानं तिला त्रिशूल दिलं, विष्णूने तिला सुदर्शन चक्र दिलं आणि इतर देवांनी आपापले शस्त्र दिली। सिंहासनावर आरूढ होऊन कात्यायनीने रणांगण गाजवलं, महिषासुराशी घमासान युद्ध केलं आणि अखेर आपल्या पराक्रमाने त्याचा वध करून सत्य आणि धर्माचं रक्षण केलं। म्हणूनच भक्तजन मां कात्यायनीची उपासना करतात, कारण तिच्या कृपेने अडथळे नाहीसे होतात, दुष्ट शक्ती नष्ट होते आणि जीवनात धैर्य व सामर्थ्य लाभतं। जय मां कात्यायनी।